नमस्कार, माझ्या गोष्टीचं नाव आहे मोठ्या कामाची छोटी सुरुवात. एका कार्यशाळेत पेन्सिल बनवणाऱ्या कारागिरीने एक पेन्सिल उचलली व ती पेन्सिल खोक्यात टाकण्यापूर्वी तो तिच्याशी प्रेमाने बोलू लागला. तो हळूवार आवाजात म्हणाला की तू तुझ्या आयुष्यात खूप मोठं आणि चांगलं काम करणार आहेस. ती पेन्सिल स्थिर उभी राहून ऐकत होती. कारागिरी म्हणाला, पहिली गोष्ट म्हणजे तुला कोणीही हातात घेईल तेव्हा तू तुझं मार्गदर्शन सुरू करू शकेल. तेव्हा पेन्सिल म्हणाली, म्हणजे जेव्हा मला शिक्षक मुलं किंवा आईवडील कोणीही हातात घेईल तेव्हा मी माझं मार्गदर्शन चालू करू शकेल. बरोबर ना? कारागिरी म्हणाला, अगदी बरोबर. कारागिरीने तिला दुसरी गोष्ट सांगितली की तुझं काम तू वेळेवर पूर्ण कर. म्हणजे तुला तुझं वेळेत पूर्ण कसं काम करता येते तुला समजेल. मग परत पेन्सिल म्हणाली, म्हणजे मी वेळेत पूर्ण काम केलं तर मला चांगलं अक्षर कसं काढायचं तेही सुचेल आणि मला वेळेत पूर्ण काम सुद्धा करता येईल. आणि मग कारागिरीने तिला तिसरी व महत्त्वाची गोष्ट सांगितली की तुला कोणीही शॉपने शॉप करेल पण तेव्हा तुला दुःख आणि वेदना होतील, पण त्याला तेवढं मानून घ्यायचं नाही, कारण तेवढंच तुझी मोठी टोक होईल आणि तुझं चांगलं सुद्धा अक्षर आहे. मग पेन्सिल म्हणाली, म्हणजे माझी मोठी टोक होईल आणि मला चांगलं अक्षर काढता येईल. म्हणजे मला कसं सगळं करायचे ते तुम्ही नीट सांगितलं, ते माझ्यासाठी तू धन्यवाद. मग त्या कारागिरीने ती पेन्सिल खोक्यात टाकली व दुसऱ्या शाळेत पाठवली आणि मग ती पेन्सिल दुसऱ्या शाळेसाठी चांगली झाली. धन्यवाद.